श्री गणेशाय नमः. महाराष्ट्राचं संपूर्ण लाडकं दैवत असणारे गणपती बाप्पा यांची माघी जयंती ही 22 तारखेला गुरुवारी येत आहे. तर गुरुवारच्या दिवशी गणेश जयंती आहे. या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहे, ज्यामुळे आपल्यावरती गणपती बाप्पाची अखंड कृपा राहील. तर ती सेवा, ते उपाय कोणते, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्याबरोबरच शुभ वेळा कोणत्या आहे, भद्राकाळ कधी आहे आणि गणपती बाप्पाचं कधी पूजन करावे, कधी करू नये, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. गणपती बाप्पा ही बुद्धीची 64 कला प्राप्त असणारं दैवत आहे. गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद असेल तर कुठलीच गोष्ट ही अपूर्ण राहत नाही. कुठल्याही गोष्टीची कार्याची सुरुवात करताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांना आवाहन केलं जातं, त्यांची पूजा अर्चना केली जाते आणि त्यांच्याकडून कोणतीही गोष्ट निर्विघ्नपणे पार पाडून घेतली जाते. गणपती बाप्पा जर आपल्यासोबत असेल तर कुठल्याही गोष्टीत कधीच कोणतंच विघ्न येत नाही. म्हणून गणेश जयंतीचं औचित्य साधून आपल्या सर्वांना गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील. गणेश जयंती सुरू होण्याची वेळ ही गुरुवारी पहाटे 2:47 सुरू होणार आहे. तर गुरुवारच्या पहाटे 2:47 जयंती सुरू होणार आहे आणि उदय तिथीनुसार 22 तारखेलाच गणेश जयंती साजरी केली जाईल आणि 23 जानेवारी शुक्रवारी रात्री 2:28 तिथी समाप्त होणार आहे. तर गणपती बाप्पाची पूजा कशी करावी आणि गणपती बाप्पांचे पूजेचे शुभमुहूर्त आधी जाणून घेऊया. गणपती बाप्पाचा पूजेचा शुभमुहूर्त हा 2 तास आणि 8 मिनिटांचा असणार आहे. पूजनाचा शुभमुहूर्त हा सकाळी 11:29 सुरू होणार आहे आणि तो समाप्त 1:47 होणार आहे. यानंतर भद्राकाळ लागतो असं म्हणतात आणि भद्राकाळापूर्वी सेवा केल्या किंवा आपण पूजा केली तर खूप चांगलं मानलं गेलेलं असतं, म्हणून होता होईल. तर आपल्याला ह्या काळामध्येच गणपती बाप्पाची प्रार्थना, पूजा, अर्चना करायची आहे. त्याबरोबरच शुक्ल पक्षामध्ये ही जयंती येते, म्हणून हिला माघी गणेश चतुर्थी, गणपती चतुर्थी, तिलचंद चतुर्थी, गौरी विनायक चतुर्थी असं सुद्धा म्हणलं जातं. तर या दिवशी आपल्याला सकाळी उठून लवकर उठायचं आहे, गणपती बाप्पांची पूजा अर्चना करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. 11 वेळा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता, गणेश स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला गणेश स्तोत्रही म्हणता येत नसेल तर ओम गणपतेय नमः असं म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरच त्यांची स्थापना करायची आहे. स्थापनेसाठी एका पाटावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावरती गणपती बाप्पांची जी अभिषेक केलेली मूर्ती आहे ती ठेवायची. त्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. एखादं लाल फूल आणि जास्वंदीचं लाल फूल असेल तर अतिशय उत्तम, ते गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याबरोबरच आपल्याला गणपती बाप्पांच्या पुढे आपल्याला 11 किंवा 21 दुर्वांची जुडी देखील आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि असं म्हणतात की या दिवशी 21 दुर्वांची जुडी किंवा 21 दुर्वांची माळ जर गणपती बाप्पांना अर्पण केली तर आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये सहज यश प्राप्त होतं. आणि त्याचबरोबर जर या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठण केलं तर आपल्यावरील सर्व संकटे, अनिष्ट दूर होत असतात, अडलेली नडलेली कामं पूर्ण होत असतात. आपल्या धंद्यामध्ये, आपल्या प्रत्येक कामामध्ये प्रगती होत असते. मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत असते. अभ्यासामध्ये देखील त्यांचं मन लागत असतं. अभ्यासामध्ये सुद्धा त्यांची जी प्रगती असते ती होत असते. या दिवशी गणपती अथर्वशीर्ष म्हणण्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. खास करून विद्यार्थ्यांनी जर गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तर त्याचे खूप चांगले परिणाम त्यांच्या बुद्धीवरती, मनावरती होत असतात. म्हणून आवर्जून या दिवशी घरामध्ये आपल्या मुलांकडून गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घ्या. मुलं लहान असतील तर आपण स्वतःच त्यांना म्हणून दाखवू शकतो. 1 वेळा किंवा 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष केलं तर खूप त्याने सुद्धा आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होत असतात. त्याबरोबर गणपती बाप्पांना या दिवशी कुठला नैवेद्य दाखवावा, तर गणपती बाप्पांना सर्वात जास्त मोदक प्रिय असतात. पण ह्या चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना, या जयंतीला आपल्याला गणपती बाप्पांना खास करून तिळाचे पदार्थ अर्पण करायचे आहे. त्यामध्ये तुम्ही तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाचे मोदक गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये दाखवू शकता. या दिवशी चंद्रोदय हा संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान होईल.
ज्यांनी कोणी उपवास केला असेल त्यांच्यासाठी चंद्रोदय 7 ते 8 मध्ये होणार आहे. या दिवशी आपण उपवास करू शकतो किंवा नाही केला तरी चालतो. ज्यांना कोणाला उपवास करायचा आहे, जसा उपवास आपण प्रत्येक गणेश चतुर्थीला करतो तसाच उपवास या दिवशी करायचा असतो. त्याबरोबरच या दिवशी काहींच्या घरामध्ये ही जयंती साजरी केली जाते, गणपती बाप्पाची स्थापना देखील केली जाते. तर अतिशय उत्तम. पण ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना देखील केली जाते आणि कार्यक्रम देखील असतो, तर तिथे जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन नक्की घ्यावं. या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.